त्या पालखीतला सगळ्यात महत्वाचा आणि अवघड टप्पा असतो तो दिवेघाट. दिवेघाट. सासवड पर्यंतचा जो मार्ग आहे दिवेघाट चढण्याचा, हो. तर तो मार्ग इतका अवघड का आहे आणि त्या दिवेघाटाला महत्व का आहे? दिवेघाट कशी चढतात वारकरी? खालून वर जातात. तुम्ही जर का ड्रोनचं किंवा तुम्ही जर का फोटो बघितलात तर तुम्हाला काय दिसतं? खालून वर वारकऱ्यांचा माणसांचा प्रवाह वरवर वरवर जातोय असं तुम्हाला दिसतं. आणि त्याच्यात काय दिसतं तर पाण्याचा प्रवाह नेहमी कसा येतो? वरून खाली येतो. इथे काय आहे? खालून खालून वर. म्हणजे वळचणीचे पाणी आड्याला लागले एकनाथ म्हणतात दिवेघाटाला, इथे तसं येते. आणि मग हे असं का? याचा जर का विचार आपण केला तर आपल्याला असं दिसतं की अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविचाराकडून विचाराकडे. धार्मिक तुम्ही याच्यामध्ये मानूच नका, पण तुमच्या मनातलं जे काही किलमिश आहे ते सगळं काढून तुम्ही कुठे जाताय? तर सात्विकतेकडे जाताय. बरोबर. हे तुम्हाला कुठे? खालून वर. म्हणजेच अज्ञान तुमचं खाली असतं आणि ज्ञान कुठे असतं? वर असतं. तुमचे अविचार कुठे असतात? खाली असतात. आणि सुविचार कुठे असतात? वर चढत चढत गेल्यावर तुम्हाला मिळतात. मग हे दिवेघाटाचं वैशिष्ट्य आहे.